सनातन शास्त्रमध्ये आपले स्वागत आहे. कधी-कधी आपल्याला कसं खूप शांत, एकदम स्पष्ट वाटतं नाही का? हो, अगदी. तर कधी-कधी एकदम अस्वस्थ, अशी धावपळ सुरू असल्यासारखं वाटतं. बरोबर. आणि कधी-कधी तर काही करावंसंच वाटत नाही, सगळं जड वाटतं. आपल्या या वेगवेगळ्या मूड्स मागे किंवा ह्या एनर्जी लेव्हल्स मागे काय शास्त्र आहे? नमस्कार. याच प्रश्नाचा उलगडा आज आपण करणार आहोत. खरं तर या सगळ्यामागे आहेत 3 मूलभूत शक्ती किंवा आपण त्यांना गुण म्हणू शकतो. सत्व, रजस आणि तमस. सत्व, रजस, तमस. हो. आणि हे फक्त काहीतरी फिलॉसॉफिकल कॉन्सेप्ट्स नाहीयेत हं. तर आपल्या रोजचा जगण्याचा म्हणजे अगदी आपल्या विचारांपासून ते आपण काय खातो यापर्यंत प्रत्येक गोष्टीचा हा एक अदृश्य आधार आहे. अगदी. म्हणजे एक प्रकारे आपल्या आतल्या एका ऑपरेटिंग सिस्टमबद्दल आपण बोलणार आहोत, जी आपल्या नकळत आपलं सगळं जीवन चालवते. बरोबर. सांख्य दर्शन आणि भगवद्गीता सुद्धा सांगतात ना, म्हणजे गीतेत 14.5 म्हटलंय की हे गुण प्रकृतीतून निर्माण होतात, निसर्गाच्या मूळ ऊर्जेतून. अगदी प्रकृती संभवाहा असं म्हटलं आहे. तर आजच्या आपल्या या चर्चेचा उद्देश काय आहे की या गुणांना सोप्या भाषेत समजून घ्यायचं, ते आपल्या आयुष्यात म्हणजे रोजच्या जीवनात कसे दिसतात हे ओळखायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यात बॅलन्स कसा साधायचा, जेणेकरून आपण अधिक चांगलं शांत जीवन जगू शकू. बरोबर. सुरुवात करूया प्रकृतीपासूनच. प्रकृती म्हणजे काय? तर निसर्गाची ती मूळ सर्जनशील शक्ती म्हणजे क्रिएटिव्ह एनर्जी, जिच्यातून हे सगळं विश्व, सगळं काही बनलं आहे. हं, आणि या प्रकृतीचेच हे 3 धागे किंवा पैलू आहेत, सत्व, रजस आणि तमस. असं समजा की जणू काही 3 वेगवेगळ्या रंगांचे धागे आहेत आणि ते एकत्र विणले जात आहेत सतत. 3 रंगांचे धागे. छान कल्पना आहे. मग यांचं मिश्रण कसं काम करतं? म्हणजे हे विणकाम कसं चालतं? काय आहे की हे तिन्ही गुण कधीच स्थिर नसतात. ते सतत एकमेकांमध्ये मिसळत असतात, एकमेकांवर प्रभाव टाकत असतात. त्यांच्या या डायनॅमिक इंटरॅक्शनमधूनच जगातली प्रत्येक वस्तू, प्रत्येक अनुभव, एवढंच नाही तर प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव सुद्धा तयार होतो. अच्छा. जेव्हा हे तिन्ही गुण संतुलित असतात म्हणजे बॅलन्स्ड असतात, तेव्हा सुसंवाद असतो, हार्मनी असते. पण जेव्हा एखादा गुण जास्त प्रभावी होतो म्हणजे डॉमिनंट होतो, तेव्हा त्या व्यक्तीच्या किंवा परिस्थितीच्या स्वभावात आपल्याला बदल दिसतो. ठीक आहे. मग आपण असं करूया, प्रत्येक धाग्याला म्हणजे प्रत्येक गुणाला जरा जवळून पाहूया. सुरुवात सत्वापासून करूया. हा सगळ्यात चांगला गुण मानला जातो, बरोबर? हो, साधारणपणे तसं म्हटलं जातं. सत्व, सत्व याचा अर्थच आहे शुद्धता, प्रकाश, ज्ञान आणि शांती. जिथे सत्व आहे तिथे स्पष्टता असते म्हणजे क्लॅरिटी, संतुलन म्हणजे बॅलन्स, सुसंवाद म्हणजे हार्मनी, आनंद आणि करुणा असते. म्हणजे मन शांत असतं. हो, मन शांत, विचार स्थिर आणि सकारात्मक असतात. जसं की निरभ्र आकाश किंवा शांत नितळ पाणी, तसं काहीसं. पण मला एक प्रश्न आहे. गीतेत 14.6 असं म्हटलंय की सत्वगुण सुद्धा सुख आणि ज्ञानाच्या आसक्तीने बांधतो. हे थोडं वरवरिंग नाही का? म्हणजे चांगला गुण असूनही तो बांधतो. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. आणि हो, हे थोडं विचित्र वाटू शकतं की चांगुलपणा पण कसा काय बांधू शकतो. पण विचार करा, जर आपल्याला असं वाटू लागलं की अरे मी किती सात्विक आहे, मी किती चांगला आहे, याचा अभिमान वाटायला लागला. गर्व. हो, तसंच काहीसं. किंवा आपल्याला फक्त शांत, सुखद अनुभवच हवे असतील, दुसरी कुठली इनस्टेबिलिटी नको असेल, तर आपण त्या चांगुलपणाला आणि सुखाला चिकटून राहतो. म्हणजे आपण त्या अनुभवांचे गुलाम होतो. अच्छा. खरा मोक्ष किंवा मुक्ती तर कशालाच न चिकटण्यात आहे, कोणत्याही गुणाला नाही, अगदी सत्वगुणाला सुद्धा नाही. म्हणजे सत्व हे अंतिम ध्येय नाही, तर त्या ध्येयाकडे जाणारा एक महत्वाचा टप्पा आहे असं म्हणायला हरकत नाही. अगदी. याची काही उदाहरणं देता येतील म्हणजे रोजच्या जीवनातली? नक्कीच. समजा एखादा शिक्षक आहे जो कुठल्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता फक्त ज्ञान देण्याच्या आनंदात शिकवतोय, ते सत्व आहे. किंवा निसर्गाच्या सान्निध्यात जी शांतता अनुभवतो आपण, ते सत्व. ताजं नैसर्गिक अन्न जसं की फळं, भाज्या, दूध, मंद शांत संगीत, हे सगळं सत्वाचं प्रकटीकरण आहे. आणि याचा प्रतिकात्मक रंग पांढरा. हो, पांढरा रंग शुद्धतेचं प्रतीक म्हणून. ठीक आहे, सत्व म्हणजे शांतता आणि स्पष्टता. पण जगात फक्त शांतताच नाहीये ना, प्रचंड ऊर्जा पण आहे, हालचाल आहे, काहीतरी करण्याची धडपड आहे. ही सगळी एनर्जी कुठून येते?
ती येते रजस गुणामधून. रजस म्हणजे क्रियाशीलता, आवड, इच्छा, आकांक्षा म्हणजे ॲम्बिशन, या सगळ्याचा गुण. मला हे हवं आहे, मला ते करायचं आहे. असं, बरोबर. मला पुढे जायचं आहे. ही सगळी जी प्रेरणा आहे ती रजोगुणाची आहे. ह्यात गती आहे, उत्साह आहे, पण त्याचबरोबर अस्वस्थता म्हणजे रेस्टलेसनेस, स्पर्धा आणि कधीकधी अहंकार प्रेरित कृती म्हणजे इगो ड्रिव्हन ॲक्शन सुद्धा असू शकते. पण मग जगात काही निर्माण करण्यासाठी, प्रगतीसाठी रजोगुण आवश्यक आहे नाही का? अगदी. जसं बीजातून अंकुर फुटायला जी शक्ती लागते ना, ती रजोगुणामुळेच येते. आपल्याला सकाळी उठून कामाला लावणारी ऊर्जा, ती सुद्धा रजोगुणाचीच आहे. पण इथेही तोच मुद्दा येतो, बॅलन्स महत्वाचा आहे. म्हणजे रजस जास्त झालं तर? जर रजोगुण नियंत्रणाबाहेर गेला, तर तो सततची धावपळ, कधी न संपणारी इच्छा म्हणजे एंडलेस डिझायर, ताण म्हणजे स्ट्रेस आणि अगदी बर्नआउटकडे नेऊ शकतो. आणि आजच्या जगात तर मला वाटतं रजोगुणाचं प्रमाण खूप वाढलेलं दिसतं. सतत अचीवमेंट्स मागे धावणं, कंपॅरिझन करणं. बरोबर बोललात. यश आणि प्रतिष्ठेसाठी धडपडणारा एखादा व्यावसायिक, सतत नवीन टार्गेट्स पूर्ण करण्याच्या मागे लागलेला सेल्स पर्सन किंवा अगदी सोशल मीडियावर व्हॅलिडेशनसाठी धडपडणं, हे सगळं वाढलेल्या रजोगुणाचं लक्षण आहे. आणि खाण्यापिण्यात? हो, मसालेदार, उत्तेजक अन्न, जसं की खूप तिखट पदार्थ, कॉफी, एनर्जी ड्रिंक्स, मग मोठा आवाज असलेलं संगीत, भडक रंग, सततची धावपळ, हे सगळं रजोगुणाचं क्षेत्र आहे. याचा प्रतिकात्मक रंग लाल आहे, ऊर्जेचा आणि आवडीचा रंग. सत्व झालं, रजस झालं, आता तिसरा गुण तमस. याच्या नावातच काहीतरी जड, अंधारं वाटतंय. हो, तमस म्हणजे जडत्व, इनर्शिया, अज्ञान, इग्नोरन्स आणि अंधाराचा गुण. हा गुण रजोगुणाच्या अगदी उलट आहे. रजसमध्ये गती आहे, तर तमसमध्ये स्थिरता. पण ही अशी नकारात्मक स्थिरता आहे. नकारात्मक स्थिरता? हो, म्हणजे आळस, गोंधळ म्हणजे कन्फ्युजन, भ्रम म्हणजे डिल्युजन, गोष्टी टाळण्याची वृत्ती, प्रोक्रॅस्टिनेशन ज्याला म्हणतात, नकारात्मक विचार, भीती, उदासीनता म्हणजे डिप्रेशन, व्यसनं, ॲडिक्शन्स, हे सगळं तमोगुणाचं राज्य आहे. गीतेत 14.8 म्हटलंय की तमोगुण अज्ञानातून येतो आणि माणसाला मोहात पाडतो, निष्काळजी बनवतो. स्पष्ट विचार करू देत नाही. यामुळे होतं काय की आपण संधी गमावतो, चुकीचे निर्णय घेतो आणि एका नकारात्मक चक्रात अडकतो. याची उदाहरणं काय असतील? उदाहरणार्थ व्यसन किंवा उदासीनतेत अडकलेली व्यक्ती, शिळं पोषक नसलेलं अन्न, अस्वच्छ अंधारी जागा किंवा अगदी नकारात्मक भीती पसरवणारी मीडिया कंटेंट, हे सगळं तमोगुणाला खतपाणी घालतं. याचा प्रतिकात्मक रंग काळा आहे, अंधाराचं प्रतीक. हे 3 गुण आपण आता वेगळे समजून घेतले, सत्व, रजस, तमस. पण प्रत्यक्षात ते असे सुटे-सुटे नसतात ना, त्यांचं सतत मिश्रण होत असतं, बरोबर? एकदम बरोबर. हे तिन्ही गुण आपल्या आत आणि आपल्या सभोवताली सुद्धा सतत एका नृत्यात, एका डान्समध्ये गुंतलेले असतात असं म्हणायला हरकत नाही. प्रत्येक क्षणी त्यांच्यातला बॅलन्स बदलत असतो. कधी सत्ववर चढ ठरतं, कधी रजस तर कधी तमस. गीतेत पण याचा उल्लेख आहे ना? हो, गीतेत 14.10 याचंच वर्णन आहे की रजस आणि तमसला दाबून सत्व पुढे येतं, कधी सत्व आणि तमसला दाबून रजस पुढे येतं, तर कधी सत्व आणि रजसला दाबून तमस प्रभावी ठरतं. हे सतत चालू असतं. याचा अर्थ सरळ आहे की आपली मनस्थिती, आपली ऊर्जा पातळी दिवसभरात बदलत राहते. ती या गुणांच्या बदलामुळेच. हो, नक्कीच. अगदी साधं उदाहरण घ्या. सकाळी उठल्यावर कदाचित आपल्याला शांत आणि उत्साही वाटेल, म्हणजे सत्व आणि रजस दोन्हीचा प्रभाव. दुपारच्या जेवणानंतर थोडी सुस्ती जाणवेल, थोडा आळस येईल, तमसचा प्रभाव. हो, होतं असं. संध्याकाळी मित्रांशी गप्पा मारताना किंवा काही आवडीचं काम करताना पुन्हा उत्साह येईल, रजस. रात्री झोपताना शांत वाटेल, सत्व. हे चक्र सतत सुरू असतं. कधी कधी तर काही मिनिटात सुद्धा मूड बदलतो, तो याच गुणांच्या खेळामुळे. बरोबर. मला आठवतंय, मागे एकदा एका तणावपूर्ण प्रोजेक्टवर काम करत होते, तेव्हा नकळतपणे माझं कॉफी पिणं आणि मसालेदार जेवण खूप वाढलं होतं, म्हणजे रजस वाढलं होतं. ओके. आणि त्याचा परिणाम माझ्या झोपेवर आणि चिडचिडेपणावर स्पष्ट दिसत होता, म्हणजे परत रजसचाच परिणाम. हे तर खूप रिलेटेबल आहे. मग हे गुण आपल्या निवडींवर म्हणजे चॉईसेसवर कसा परिणाम करतात? जसं की आपण काय खातो किंवा कोणती माहिती घेतो. खूप मोठा परिणाम करतात. आपण थोडक्यात पाहूया. सांगा. पहिली गोष्ट, मानसिक अवस्था. सत्व प्रभावी असेल तर मन कसं शांत, फोकस्ड आणि समाधानी असतं.
रजसप्रभावी असेल तर मन चंचल, महत्वाकांक्षी पण थोडं अस्वस्थ असतं, सतत काहीतरी हवं असतं. आणि तमसप्रभावी असेल तर मन गोंधळलेलं, आळशी, नकारात्मक आणि निराश असतो. आणि खाण्यापिण्याच्या सवयी, फूड चॉईसेस. काय होतं की आपण नकळतपणे त्या गुणाकडे खेचले जातो जो आपल्यात त्यावेळी प्रभावी असतो. सात्विक मूडमध्ये असलो की आपल्याला हलकं, ताजं अन्न हवं असतं, फळं, सॅलड वगैरे. राजसिक मूडमध्ये चमचमीत, मसालेदार, स्पायसी काहीतरी खावंसं वाटतं. बरोबर. आणि तामसिक मूडमध्ये असलो की जड, गोड किंवा शिळं अन्न, फास्ट फूड, लेफ्टओव्हर्स असं काहीतरी खाण्याची इच्छा होते. आणि गंमत म्हणजे आपण जे खातो ते परत आपल्या गुणांवर परिणाम करतं. हे असं एक चक्र आहे. अच्छा, म्हणजे हे टू वे आहे. अगदी. तिसरा म्हणजे सवयी आणि जीवनशैली, हॅबिट्स अँड लाईफस्टाईल. सत्वप्रधान व्यक्ती साधारणपणे सकाळी लवकर उठून ध्यान, योगा करेल. रजोप्रधान व्यक्ती घाईघाईत उठून कामांच्या मागे लागेल. तमसप्रधान व्यक्ती उशिरा उठेल किंवा उठूनही आळसात वेळ घालवेल. आपण कोणतं संगीत ऐकतो, कोणते सिनेमे बघतो, कुणासोबत वेळ घालवतो, या सगळ्यावर गुणांचा प्रभाव असतो. म्हणजे आपल्यात कोणता गुण प्रभावी आहे हे जर आपण ओळखू शकलो तर आपण जाणीवपूर्वक बदल करू शकतो का? यातून बाहेर पडण्याचा किंवा कमीत कमी बॅलन्स साधण्याचा मार्ग काय आहे? नक्कीच करू शकतो. सगळ्यात पहिली आणि महत्वाची पायरी आहे जागरूकता, अवेअरनेस. एकदा आपल्याला कळलं की अरे, माझ्यावर सध्या तमोगुण जास्त प्रभाव टाकतोय किंवा रजोगुण खूप वाढलाय, तेव्हा आपण त्याला काउंटरॅक्ट करण्यासाठी पावलं उचलू शकतो. कसं? समजा तमस जास्त असेल, आळस, जडत्व जाणवत असेल, तर सगळ्यात महत्वाचं आहे हालचाल, मूव्हमेंट. घरातून बाहेर पडा, फिरायला जा, थोडा व्यायाम करा, सूर्यप्रकाशात वेळ घालवा, ताजं, हलकं, सात्विक अन्न खा, जळ, शिळं अन्न टाळा, आपलं घर, कामाची जागा स्वच्छ आणि प्रकाशमान ठेवा. याने काय होतं, हळूहळू ते जडत्व कमी होऊन रजस म्हणजे क्रियाशीलता वाढायला लागते. ओके, म्हणजे तमसमधून रजसकडे. आणि जर रजस जास्त असेल तर, म्हणजे खूप अस्वस्थता, धावपळ असेल तर? जर रजस जास्त असेल तर शांत होण्याचे मार्ग शोधायला हवेत. सगळ्यात उत्तम म्हणजे ध्यान, मेडिटेशन, दीर्घ श्वास घेणं, डीप ब्रीथिंग हे सुद्धा खूप मदत करतं. आहार शांत ठेवा, म्हणजे मसाले, कॉफी, साखर कमी करा, निसर्गात वेळ घालवा, शांत संगीत ऐका आणि एक महत्वाची गोष्ट, कृतज्ञता व्यक्त करण्याची सवय लावा, ग्रॅटिट्यूड. त्याने काय होतं? त्याने मनाला समाधान मिळतं आणि ती सततची हवंची भावना कमी होते. या सगळ्यामुळे ती अतिरिक्त ऊर्जा शांत होऊन सत्वाकडे म्हणजे शांतीकडे वाटचाल सुरू होते. आणि जर सत्व असेल तर? ते तर चांगलंच आहे ना? हो, चांगलं आहे, पण ते टिकवणं आणि त्याचा योग्य वापर करणं महत्वाचं आहे. पहिली गोष्ट, सत्वाचा अभिमान बाळगू नका. मी किती सात्विक आहे हा विचारसुद्धा एक प्रकारचा अटॅचमेंट आहे. अच्छा. मिळालेल्या स्पष्टतेचा, शांततेचा उपयोग स्वतःच्या आणि इतरांच्या भल्यासाठी करा. निस्वार्थ सेवा, सेल्फलेस सर्व्हिस किंवा अधिक खोल ध्यान. आणि हे नेहमी लक्षात ठेवा की सत्वसुद्धा एक गुण आहे, ते अंतिम सत्य नाही. हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही मगाशी म्हणालात की अंतिम ध्येय या तिन्ही गुणांच्या पलीकडे जाणं आहे. ही गुणातीत अवस्था म्हणजे नक्की काय? गुणातीत याचा शब्दशः अर्थ आहे गुणांच्या पलीकडे गेलेला. ही आपल्या आध्यात्मिक प्रवासाची पीक अवस्था म्हणता येईल. आपण याला एका शिडीसारखं पाहू शकतो. शिडी कशी? खालची पायरी तमस, अंधार, जडत्व. त्याच्यावरची पायरी रजस, क्रियाशीलता, आवड. त्याच्यावरची सत्व, प्रकाश, शुद्धता. आणि मग या तिन्हींच्या पलीकडे ती चौथी अवस्था, जिला तुरीय अवस्था किंवा गुणातीत स्थिती म्हणतात. ओके. या अवस्थेत पोचलेली व्यक्ती गुणांची गुलाम नसते तर त्यांची मालक होते. ती जगात वावरते, कर्म करते, पण कर्माच्या फळांमध्ये किंवा गुणांच्या चढ उतारांमध्ये अडकत नाही. म्हणजे स्थितप्रज्ञासारखी. हो, बऱ्याच अंशी तसं म्हणता येईल. गीतेत 14.20 म्हटल्याप्रमाणे अशी व्यक्ती जन्म, मृत्यू, म्हातारपण आणि दुःखाच्या चक्रातून मुक्त होते. पण हे कसं शक्य आहे? म्हणजे जगात राहून कामं करून गुणांपासून अलिप्त कसं राहता येतं? याचं उत्तर साक्षी भावमध्ये आहे,
विटनेस कॉन्शियसनेस. गुणातीत व्यक्ती जणू काही एका सिनेमाच्या पडद्यावर घडणारं नाट्य बघत आहे. ती व्यक्ती सुख, दुःख, यश अपयश, शांतता, अस्वस्थता या सगळ्या अनुभवांना पाहते, पण स्वतःला त्यांच्याशी आयडेंटिफाय करत नाही. म्हणजे हे माझ्या बाबतीत घडत आहे असं न वाटता हे घडत आहे असं पाहणं. अगदी. ती व्यक्ती आतून जाणते की मी हे शरीर नाही, हे मन नाही, हे गुणही नाहीत, तर या सगळ्याचा साक्षीदार असलेला आत्मा आहे. आत्मा. ती व्यक्ती मग ईश्वराचे एक साधन, एक इन्स्ट्रुमेंट म्हणून पूर्ण जागरूकतेने कुठल्याही अटॅचमेंटशिवाय कर्म करते. समजलं. म्हणजे या गुणातीत अवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी सत्वगुण वाढवणं ही पहिली आणि अत्यंत महत्वाची पायरी झाली. अगदी बरोबर. तमोगुणाच्या अंधारातून किंवा जडत्वातून थेट गुणांच्या पलीकडे उडी मारणं हे जवळपास अशक्य आहे. रजोगुणाच्या धावपळीतून, त्या इच्छेच्या गर्दीतूनही ते साधत नाही. सत्वगुणाची शुद्धता आणि स्पष्टताच आपल्याला ती दृष्टी देते जी गुणांच्या पलीकडचं सत्य पाहू शकते. म्हणून जरी अंतिम ध्येय गुणातीत होणं असलं तरी आपल्या साधनेचा पहिला आणि महत्वाचा टप्पा हा जाणीवपूर्वक सत्वगुण वाढवणं हाच असतो. मग आपल्या रोजच्या जीवनात सत्वगुण वाढवण्यासाठी काही प्रॅक्टिकल टिप्स काय आहेत? काय करता येईल? अनेक मार्ग आहेत, पण काही मुख्य गोष्टी सांगते. सांगा. पहिलं आणि महत्वाचं म्हणजे सात्विक आहार, ताजं, नैसर्गिक, हलकं अन्न. दुसरं, नियमित ध्यान आणि प्रार्थना. त्याने मन शांत आणि स्थिर होतं. तिसरं, सकारात्मक संगत म्हणजे सत्संग. ज्ञानी, शांत आणि सकारात्मक लोकांसोबत वेळ घालवणं खूप महत्वाचं आहे. चौथं, निसर्गाचं सान्निध्य. शांत ठिकाणी फिरणं, निसर्गाचं सौंदर्य अनुभवणं. बरोबर. पाचवं, निस्वार्थ सेवा. दुसऱ्यांसाठी काहीतरी करणं, त्याने मीपणा कमी होतो. सहावं, स्वाध्याय म्हणजे प्रेरणादायी ग्रंथांचं वाचन आणि चिंतन. आणि सातवं, पुरेशी चांगली झोप आणि एक नियमित दिनचर्या. शरीराला आणि मनाला आराम देणं पण गरजेचं आहे. हे सगळं ऐकल्यावर असं वाटतंय की स्वतःकडे अधिक जागरूकतेने पाहण्याची गरज आहे. स्वतःला तपासण्यासाठी काही सोपे प्रश्न आहेत का जे आपण रोज स्वतःला विचारू शकतो की आज माझ्यात कोणता गुण जास्त आहे? हो, नक्कीच. अगदी सोपे प्रश्न आहेत. रोजच्या शेवटी किंवा अगदी दिवसातून 2-3 वेळा स्वतःला विचारा. काय विचारायचं? पहिलं, माझी आत्ताची एनर्जी लेव्हल कशी आहे? शांत आणि स्पष्ट वाटतीये? सत्व. उत्साही पण थोडी अस्वस्थ वाटतीये? रजस. की जड आणि आळस सावलेली वाटतीये? तमस. ओके. दुसरा प्रश्न. दुसरा, मी आज जे निर्णय घेतले ते मला शांतीकडे नेत आहेत की अस्वस्थतेकडे किंवा टाळाटाळीकडे? महत्वाचं आहे हे. आणि तिसरा, आज माझ्या विचारांवर कशाचं वर्चस्व होतं? सकारात्मक आणि स्पष्ट विचार होते? सत्व. महत्वाकांक्षी आणि चिंतायुक्त विचार होते? रजस. की नकारात्मक आणि गोंधळलेले विचार होते? तमस. या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरं आपल्याला आपल्या आतल्या गुणांचं खरं चित्र जणू आरसाच दाखवतील. बरोबर. आणि ही जागरूकता, ही अवेअरनेस हाच बदलाचा पाया आहे. केवळ हे जाणून घेण्यानेच आपण जाणीवपूर्वक सत्वाकडे वळू शकतो आणि आपल्या जीवनात अधिक संतुलन, अधिक हार्मोनी आणू शकतो. तर आजच्या या चर्चेतून आपण त्रिगुणांचं सत्व, रजस, तमस आपल्या जीवनातील महत्त्व पाहिलं. हे गुण कसे काम करतात, आपल्या विचारांवर, भावनांवर, आपल्या निवडींवर कसा परिणाम करतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यात संतुलन साधून सत्वगुणाची वाढ करून आपण कसं अधिक शांत, स्पष्ट आणि आनंदी जीवन जगू शकतो हे समजून घेतलं. हो. आणि अंतिम ध्येय जरी गुणातीत होणं असलं तरी त्या प्रवासातलं प्रत्येक पाऊल, विशेषतः सत्वाकडे जाणारे पाऊल महत्वाचं आहे. आणि जाता जाता श्रोत्यांसाठी एक छोटासा विचार किंवा एक एक्सरसाइज म्हणूया. आजपासून तुमच्या रोजच्या जगण्यातली कोणतीही एक अगदी लहानशी गोष्ट निवडा. मग ती तुमची सकाळची पहिली कृती असो, किंवा तुम्ही कामावर जातानाचा तुमचा मूड असो, किंवा रात्री झोपण्यापूर्वीचे तुमचे विचार असो. फक्त एक गोष्ट. हो, फक्त एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करा आणि त्यात या 3 गुणांचा खेळ कसा चालला आहे हे ओळखायचा प्रयत्न करा. आणि मग जाणीवपूर्वक सत्वाकडे एक लहानसं पाऊल उचलून बघा. काय फरक पडतो हे स्वतःच अनुभवा. खूप छान. सनातन शास्त्रमध्ये आज सामील झाल्याबद्दल सर्व श्रोत्यांचे मनपूर्वक आभार. आशा आहे त्रिगुणांचं हे ज्ञान तुमच्या जीवनात प्रकाश आणि स्पष्टता आणण्यास नक्की मदत करेल. हो. आणि जर तुम्हाला हे सखोल विश्लेषण आवडलं असेल आणि वाटत असेल की हे ज्ञान इतरांनाही उपयोगी पडेल, तर ज्ञानाचा हा दिवा त्यांच्यापर्यंतही पोहोचवा. या चर्चेला लाईक करा,
तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्रिगुणांबद्दलचे तुमचे स्वतःचे अनुभव काय आहेत किंवा काही प्रश्न आहेत का ते खाली कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा. तुमच्या सहभागाने ही चर्चा आणखी समृद्ध होईल. पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयावर सखोल चिंतन करण्यासाठी. धन्यवाद.